त्या पक्षाचं चिन्ह असतं, त्या पक्षाचे नेते असतात आणि मग त्या पक्षात आपण नाही तर आपण कुठं आहोत? तर आपण आता शिवसेना शिंदे साहेबांचं नेतृत्वामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि ते तुमच्या माध्यमातून लोकांना समजावं या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्या जे काही गोष्टी आहेत किंवा काय आपण करतोय ते लोकांना तुमच्या माध्यमातून समजण्यासाठी आज ही परिषद घेतलेली आहे. आणि म्हणून मी काय काय केलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि काय करणार आहे. नवी मुंबई गावठाणमधले गरजेपोटी घरांचे जे प्रश्न आहेत शिंदे साहेबांनी नाटा साहेबांच्या किंवा मस्के साहेबांच्या नेतृत्वाने सोडवले आहेत. त्याच्यात काही सिडकोचे सर्वच अधिकारी नाही, काही सिडकोचे बदमाश अधिकारी आहेत. तो जो आपला चेअर निघतो त्याच्यामध्ये काहीतरी कोड त्या ठिकाणी घालून ठेवतो, कुट्टी घालून ठेवतात. ती कुट्टी काढण्यासाठी प्रयत्न करेल आणि एकही घर अनंतपुरात ते सिडको म्हणते, पण मी म्हणतो गरजेपोटी बांधलेलं घर आहे. तो प्रश्न 100% सोडवण्याचा प्रयत्न करेल. शहरामध्ये ज्या काही जे पुनर्वसन चाललंय किंवा रिडेव्हलपमेंट चाललंय तर रिडेव्हलपमेंटची कामं सहजरित्या किशोर पाटकर साहेब असतील, नाटा साहेब असतील, आपले खासदार साहेब आणि शिंदे साहेब हे प्रयत्नशील आहेत. एक खरीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी मी निश्चित उचलीन. झोपडपट्टी एरिया जो आहे त्या काही लोकांच्या नाकर्त्यामुळे ते राहिलेला आहे प्रश्न. आज तो जो विभाग आहे तो विभाग देखील आमच्याकडे MIDC. तर त्या दृष्टिकोनातून देखील खासदार साहेबांच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून होईल झोपडपट्टीतला माणूस देखील टावरमध्ये राहायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून ही 3 माझी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे. आणि 500 चौरस फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स शिंदे साहेबांनी जाहीर केलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आणि नवी मे मध्ये हे जे दादागिरी किंवा हुकुमशाही किंवा बदमाशगिरी ही चाललेली आहे ती संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी काय मारामारी करू शकत नाही. माझ्यावर केस होत नाही म्हणून काहीतरी खोट्या केसेस टाकतात. माझ्यावर एकदा अपमानाच्या दोन्ही केस टाकल्या. तो एकदा आम्ही भजन करत असताना तुम्हाला सर्व माहिती आहे दत्तगुरु आपला सानपाड्याचा तिथं देखील आमच्यावर केस टाकला. एक आता तुम्हाला माहिती आहे की प्लॅन करून मला एक अटकवण्याचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेनं मला तिथं काही अटक झाली नाही. मी असा काहीतरी फार मोठा आरोपी आहे फसवण्याचं राजकारणामध्ये ट्रॅप करण्याचं काम केलं. त्यांना वाटलं नामदेव वगैरे फार मोठी केस होईल. मागे तुम्हाला माहिती आहे की मी नवी मुंबईचा जिल्हा अध्यक्ष होत होतो तर माझ्या विरुद्ध त्या आता नाव त्याचं आठवण हंडे PI होते. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करून मला पोलीस स्टेशनच्या हद्दीत थांबवलं. पटणार नाही गोष्ट. मला फोन आला की तुम्ही नेरूळ सोडून जाऊ नका. ती कशासाठी की मी नेरूळला असलो की मग तिथं भांडणं करायला लावली आणि मग माझं नाव टाकायला सांगितलं. म्हणजे मुलीचं, माझ्या मिसेसवर, माझ्या सर्व भावंडांवर. ते झालं. माझी मिसेस गेल्या वेळेला निवडून आली. मी तर त्यावेळेला थोडा हरलो 6 महिन्यासाठी. नंतर मी परत गेलो. माझ्या मुलांवर दोघांचं काही त्याचा काढेमाचा संबंध नाही त्यांच्यावर केस केली. ही अशी लोक आहेत त्याच्यामुळे काय तशी काही चिंता करायचं कारण नाही. भगत साहेब